जय सद्गुरू सगळ्यांना. आज आपण पाहणार आहोत उरलेल्या चपातीपासून कसा आपण पिझ्झा बनवू शकतो. चला मग पाहूया. झटपट बनणारा ही रेसिपी आहे आणि मी माझ्या पद्धतीत तुम्हाला दाखवणार आहे. रेसिपी जर आवडली असेल तर सबस्क्राईब नक्की करा. चला मग पाहूया आपण चपातीपासून पिझ्झा कसा बनवायचा. तो नक्की आवडेल तुम्हाला. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. इथे माझ्याकडे 2 चपात्या उरलेल्या आहेत, ज्या सकाळी डब्यासाठी बनवलेल्या होत्या. त्या अशाच पडून आहेत. फेकण्याच्या ऐवजी काहीतरी उपयोगाला आणलेल्या बऱ्या. चला मग आपण पाहूया. ह्याच्यातली एक चपातीचं मी मिक्सरमध्ये वाटण करून घेणार आहे. त्याच्यासाठी मी इथे छोटे छोटे असे चपातीचे तुकडे करून घेणार आहे. एकच चपातीचे तुकडे करून घेणार आहे आणि जी एक चपाती आहे ती आपल्याला पुढे दाखवणार आहे मी तुम्हाला काय करायचं आहे ते. चांगले ह्याचे बारीक बारीक तुकडे करून ह्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आहे. पाहू शकता तुम्ही इथे आपला हा चपातीचा चुरा तयार झालेला आहे. या चुऱ्याला आता आपण साईडला ठेवूया. आता मी इथे एक कढई घेतलेली आहे. कढईमध्ये मी 2 ते 3 चमचे इतकं तेल घेतलेलं आहे. या तेलामध्ये आता आपण बारीक असा कांदा कापून टाकलेला आहे. चांगल्या तेलामध्ये आपल्याला कांद्याला परतवायचा आहे. थोडासा लालसर झाला कांदा की आपल्याला याच्यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे. एक कांदा आणि एक टोमॅटो मी घेतलेला आहे. जास्त आपल्याला करायचं नाही आहे. जर तुम्हाला 3 ते 4 माणसांसाठी करायचं असेल तर 2 कांदे आणि 2 टोमॅटो तुम्ही टाकू शकता. पाहू शकता आपल्याला कांदा आणि टोमॅटो हा तेलामध्ये आपल्याला चांगला परतवायचा आहे. इथे मी कढीपत्त्याचे असे कैचीने तुकडे करून घेणार आहे. कढीपत्ता तोंडात येऊ नये म्हणून. पाहू शकता तुम्ही कैचीने जर तोडले का ह्याचे फ्लेवर पण छान उतरतो. आता या मिश्रणाला चांगल्या तेलामध्ये आपण परतून घेऊया. चांगलं ढवळायचं आहे. चांगलं ह्याला मऊसर येईपर्यंत तेलामध्ये आपल्याला भाजायचं आहे. इथे मी चिली फ्लेक्स घेतलेला आहे. चिली फ्लेक्स मी 1 चमचा इतका टाकलेला आहे. आपल्याला दुसरे काही मसाले याच्यामध्ये ॲड करायचे नाही आहेत. चिली फ्लेक्स आपल्याला याच्यामध्ये 1 चमचा इतका मी टाकलेला आहे. पाहू शकता तुम्ही इथे चांगला टोमॅटो आणि कांदा आपला चांगला परतलेला आहे. ऑर्गॅनो मी टाकलेला आहे. ऑर्गॅनो पण मी 1 चमचा इतकाच टाकलेला आहे. पाहू शकता तुम्ही इथे चांगलं आता आपल्याला ह्याला परतवायचं आहे. चांगलं तेलामध्ये आपली रेड चिली आणि ऑर्गॅनो चांगलं परतवायचं, पण बारीकच गॅसवर करायचं, नाही तर जळण्याची शक्यता असते. इथे मी 1 छोटी वाटी इतकं टोमॅटो केचप घेतलेला आहे. तोही आपल्याला इथे चांगलं भाजून घ्यायचं आहे. ह्या सगळ्या मिश्रणाला आपल्याला बारीक मंद गॅसवरच भाजायचं आहे. पाहू शकता तुम्ही इथे. आता आपण याच्यामध्ये मेयोनीज टाकणार आहोत. मेयोनीज ही मी छोटी वाटी इतकीच घेतलेली आहे. मेयोनीज आपल्याला चांगल्या तेलामध्ये परतवायचं आहे. पाहू शकता तुम्ही इथे मेयोनीज पण आपल्या ह्या जे मिश्रण आहे या मिश्रणाला चव चांगली देतं. त्यालाही आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे. पाहू शकता तुम्ही इथे 1 चमचा इतकी मी कस्तुरी मेथी टाकलेली आहे. त्यालाही चांगलं भाजून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता मी एक एक पदार्थ टाकते आणि एक एक पदार्थ मी पळ्याने हलवते, कारण का आपल्या इथे खाली लागू नये त्याच्यामुळे मी एक एक पदार्थ टाकून व्यवस्थित त्याला ढवळून घेते. इथे मी कोथिंबीर टाकलेली आहे. चांगली पाण्याने धुवून त्याला कापून वगैरे घेतलेली आहे, त्याच्यामुळे ती अशी दिसते तुम्हाला. कोथिंबीर घेतलेली आहे ती टाकलेली आहे. आता आपण हा चपातीचा जो चुरा केलेला होता तो याच्यामध्ये टाकणार आहोत. चपातीचा चुरा तुम्ही पाहू शकता. एकच चपातीचा चुरा मी इथे केलेला आहे. पाहू शकता तुम्ही इथे चांगलं आपल्याला ह्याला भाजून घ्यायचं आहे. मंद गॅसवरच भाजायचं आहे, कारण काही आपले पदार्थ आहेत ते खाली करपू शकतात आणि स्मेल हा जळाल्याचा येऊ शकतो. त्याच्यामुळे मंद गॅसवरच आपल्याला हे
भाजायचा आहे. पाहू शकता तुम्ही इथे. चवीनुसार मी इथे मीठ टाकलेलं आहे. आणि आता आपण याच्यामध्ये लास्टला मॅगी मसाला टाकणार आहे. मॅगी मसाल्याने आपला हा जो मिश्रण तयार झालेला आहे, हे मिश्रणाला चव खूप एकदम छान चव खूप येते या मिश्रणाला. पाहू शकता तुम्ही इथे अखंड जे आपल्या मॅगी मसाल्याचं पाकिट आहे ते मी पूर्णपणे इथे टाकलेलं आहे. त्यालाही आपल्याला चांगल्या तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे. हा इथे आपला हा मसाला रेडी झालेला आहे. असंच आपल्याला याला आता थंड करायला ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण दुसरी तयारी करायला घेऊया. इथे मी एक नॉनस्टिकी पॅन घेतलेला आहे. अगदी छोटा चमचा इतका, अर्धा चमचा इतकं मी तूप टाकलेलं आहे. ह्या तुपामध्ये आता आपल्याला आपली जी उरलेली एक चपाती होती ती चांगली आलटून पलटून परतवायची आहे. कुरकुरीतपणा येईपर्यंत याला परतून घ्यायचं आहे. चांगल्या याला कुरकुरीतपणा येईपर्यंत आपल्याला ह्याला आलटून पलटून परतवायचे आहे. अशी तर आपली ही चपाती भाजून निघालेली होती, तरी ह्याला थोडंसं आपल्याला कुरकुरीतपणा आणायचा आहे, कडकपणा आणायचा आहे. त्याच्यामुळे आपल्याला ह्याला दोन्ही साईडने व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. पाहू शकता तुम्ही इथे आपल्याला जो भाग खालच्या पोर्शनला ठेवायचा आहे तो जास्त आपल्याला इथे परतून घ्यायचा आहे. आणि जो वरचा पोर्शन आहे तो कमी तुम्ही भाजलात तरी चालेल. पाहू शकता तुम्ही इथे संध्याकाळच्या टायमाला उत्तम असा बेत बनणारा ही रेसिपी आहे. नाश्त्याला वगैरे पटकन आपण बनवू शकतो. पहिल्यांदा असल्या कारणाने आपल्याला ही रेसिपी करायला थोडासा वेळ जातो. पण जर तुम्हाला पुन्हा पुन्हा जर तुम्ही करत असाल तर ही झटपट बनते. अगदी मटेरियल जर आपल्याजवळ असेल तर पटकन बनणारी ही रेसिपी आहे. मुलांच्या नाश्त्याला, मुलांच्या डब्याला या आपणही असं नाश्त्याला खाऊ शकतो. उत्तम असा हा बेत आहे. करून पहा तुम्ही. चांगली आपली ही चपाती आलटून पलटून कडक झालेली आहे. पाहू शकता तुम्ही. आता इथे मी 2 चमचे इतके सॉस टाकणार आहे, टोमॅटो केचप. चांगला टोमॅटो केचप हा आपल्या पूर्ण चपातीला पसरून घ्यायचा आहे, पसरून लावायचा आहे. पाहू शकता तुम्ही इथे. ही प्रोसिजर करताना आपल्याला गॅस ही मंदच गॅसवर ठेवायची आहे. फास्ट करायची नाही, तर खाली चपाती ही आपली करपू शकते. पाहू शकता तुम्ही इथे 1 चमचा मी इथे मेयोनीज घेतलेली आहे. मेयोनीज ही आपल्याला स्प्रेड करायचे आहे, पसरवायचे आहे. सॉस आणि मेयोनीज हे मिक्सिंग करून आपल्याला पूर्ण चपातीला व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे. पाहू शकता तुम्ही इथे व्यवस्थित ही आता आपली चपातीला मेयोनीज लागलेली आहे. मेयोनीज अगदी 1च चमचा घ्यायचा आहे, जास्त प्रमाणात नाही घ्यायचं आहे. पाहू शकता तुम्ही इथे मी अशी स्टीलची ही जाळी घेतलेली आहे, जी आपण कुकरचे डबे वगैरे लावताना कुकरमध्ये ठेवतो. ही अशी जाळी घेतलेली आहे. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही आपल्या हंड्याच्या खाली पण अशी रिंग वगैरे अशी ठेवलेली असते. नसेल तर तुमच्याकडे वाटी वगैरे प्लेटी वगैरे असे छोट्या छोट्या असल्या तरी ठेवू शकता, हरकत नाही काय. आपला आता जे आपण स्टफिंग केलेला होता, जो मसाला आपण कांदा टोमॅटोचा रेडी केलेला होता, तो ह्याच्यामध्ये व्यवस्थित असा लावून घ्यायचा आहे, पसरून घ्यायचा आहे. व्यवस्थित पूर्ण चपातीमध्ये आपल्याला हे स्प्रेड करून घ्यायचं आहे. जर काही जणांना आवडत नसेल तर कमीही भरू शकता. आपल्या मुलंही जी भाजी वगैरे खात नसेल तेही आपली ही चपाती आवडीने अशी खातील, कारण खूप अशी छान ही टेस्टी पण लागते. ही चपाती पिझ्झा आहे तो. बाहेरचा पिझ्झा खाणंच विसरून जातील, इतका असं उत्तम चव ह्या आपल्या चपातीच्या पिझ्झाला येते. खूप छान अशी भन्नाट चव असते, टेस्टी असते. याचा जर बाहेर स्टॉल पण आपण लावला ना तरी खूप छान असं चालणार आहे. जोक करते. खूप छान अशी रेसिपी आपली ही तयार होते. करून बघा तुम्ही मुलांसाठी एकदा घरी. खूप बेस्ट रेसिपी आहे.
इथे मी चीज ट्यूब टाकलेले आहे, 2 चीज ट्यूब इथे किसून टाकलेले आहे, कारण लहान मुलांना हे चीज खूप आवडतं. लहान मुलांना काय आपल्यालाही चीज खूप आवडतं एखाद्या पदार्थामध्ये टाकलं, या पिझ्झाच म्हणा, पिझ्झामध्ये टाकलं तरी पण खूप छान असं आपला पिझ्झा बनवून रेडी होतो. इथे मी ऑर्गॅनो टाकलेला आहे थोडासा. आता आपण ह्याला 5 ते 7 मिनटं ढाकण टाकून वाफेवरती ह्याला आपल्या ह्या पिझ्झाला ठेवूया. पाहू शकता तुम्ही इथे 5 ते 7 मिनटं झालेला आहे. पिझ्झा अगदी रेडी झालेला आहे. हा चपातीचा पिझ्झा. कोण बोलू शकेल का आपला हा चपातीचा पिझ्झा आहे. इतकी दिसायलाही तेवढाच छान दिसतो आणि खायलाही तेवढं भन्नाट चव लागते. पहा तुम्ही, उत्तम अशा हा आपला चपातीचा पिझ्झा बनवून रेडी झालेला आहे. मुलांना द्या, तुम्हीही खा आणि एकदा करून बघा घरी. खूप छान अशी बेस्ट अशी रेसिपी आहे. पाहू शकता तुम्ही इथे आपली जी चपाती आहे ती वेस्टेज पण जात नाही, मुलांचं पोटही भरतं आणि झटपट बनते ही रेसिपी. संध्याकाळच्या नाश्त्याला म्हणा, डब्याला म्हणा. रेसिपी जर आवडली असेल तर सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहण्यासाठी तुमचा खूप खूप धन्यवाद. जय सद्गुरू सगळ्यांना. भेटूया पुढच्या रेसिपीला.